नमस्कार मंडळी, पाटलीनबाई चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळींनो, लास्टचा व्हिडिओ होता पळसदरीचा आपल्या स्वामी समर्थांचा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला सांगितलं नाही, कमेंट करून प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओ पहिले बघा आणि सांगा मला व्हिडिओ कसा आहे। तर आज आपण एक अलग व्हिडिओ, घरातला व्हिडिओ बनवतोय। घरातला असा आहे की खूप मेस झालेला आहे, सगळीकडे माझ्या गोष्टीत झाले पसारा झालेला आहे। तर तो आज पसारा आपण आवरणार आहे, कब्बड माझा आवरणार आहे। तर मी दाखवते तुम्हाला कोणता पसारा। तर हे माझं कब्बड आहे, हा बघताय तुम्ही, हा घाणेरडा पसारा। हे सगळं घाण, सगळं 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 मेस झालेलं आहे। हे सगळं मला व्यवस्थित लावायचं आहे, नाहीतर मम्मा माझी मला मारीन। हे बघा, हे बघताय पसारा तुम्ही, एवढा घाण ते झालं। आणि इथे सुद्धा हा माझाच आहे, पण माझंच आहे, त्यामुळे हा सगळा पसारा आज आपल्याला आवरायचा आहे। तर त्याला पटापट आपण कामाला लागूया। आणि हे बघा, इथे पण माझंच पसाराच पसारा पसाराच पसारा। हा पसारा कुठून आवरायचा ना मला कळतच नाहीये, कन्फ्यूज झाली आहे की कुठून स्टार्ट करू, काहीच कळत नाहीये मला। तिथं इस्त्री पण पडली ती बघा। तर तिथून स्टार्ट करूया आपण। अंबानीची औलाद बघायची का तुम्हाला? हे बघा, बसलाय बघ असा अंबानीची औलाद। आणि हे बघा, हे दुसरं आमचं पापुद्र छपल्या। तर फर्स्ट आपण कपडे घड्या घातलेले आहेत आणि आतमधलं पण आवरते। तर सगळं पहिले कपडे आवरूया, मग नंतर मेकअपचं वॅनिटी वगैरे छोटीशी माझी ती आवरूया, ठीक आहे? तर आपली अशी काही सिच्युएशन आहे। हे सगळे माझे इंडियन वेअर्स आहे त्याच्यामध्ये। तर मी डिसाईड केलं, जे हेवी माझे ड्रेसेस आहेत ना, ते मी दुसऱ्या बॅगमध्ये टाकून तर वरच्या खणामध्ये मी इथे वरती ठेवून देते। म्हणजे हे जे बॉक्स आहे हे खूप कमी होईल, खाली होईल। मग याच्यामध्ये जे डेलीचे माझे वेअर्स असतील, छोट्या मोठ्या कुर्त्याज और समथिंग टॉप, छोटे मोठे शॉर्ट कुर्तीज अँड ऑल, ते मी याच्यामध्ये टाकू शकते। म्हणजे गर्दी पण कमी होईल आणि मला स्पेस पण व्यवस्थित भेटेल। म्हणजे इथे पसारा नाही होणार, हे आवरायचं आहे मला अजूनपर्यंत। तर इथे पसारा नाही होणार, तर मग ठीक आहे, चला कामाला लागूया। हे बघा, या बॅगमध्ये मी पॅक करते, कारण की याची चेन तुटलेली आहे। हे बघा, तर याच्यामध्ये मी पॅक करते सगळे माझे हेवी ड्रेसेस आणि मस्त क्लिप लावून ठेवून देते।
येस. ए हॅलो, काय तुझं? काय पिलो? मम्मी बरं तिकडच स्टूल घे आणि तिकडच काय ते कर. मधी मधी मध्ये 10 वेळा आता नको येऊ प्लीज. खाली बस. त्याला बाहेर टाकलं असतं ना. कोणाला? नाही कुठं बाहेर, इकडे का तिकडं? इकडे चला, राहू दे ना. वॉशरूम मध्ये ठेवले, तिकडे चेंज करून कारण की इकडे व्हिडिओ ऑन ठेवला. सिंबा खाली बस, नाहीतर मी आता काठी घेईन. अशी झोड 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 खाली बस ना, मला आधीच गरम होते. सिंबा खाली बस, खाली बस. नाही ऐकायचं तुला. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच मामीने बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल. थँक्यू सो मच. हे बघा यांची मस्ती बघा, इथे यांची मस्ती बघा, यांची मस्ती बघा. नको रे. ठीक आहे, तर इथे मी सगळ्या कुर्तीज ठेवल्या आहेत. इथे पण कुर्तीज आहेत सगळ्या, या कुर्तीजच ठेवल्या आहेत सगळ्या. आणि इथे हे शॉर्ट कुर्ती ठेवल्या आहेत मी, एकदम शॉर्टवाल्या. आणि इथे बॉटम वेअर ठेवलं आहे सगळं, म्हणजे पायजमा, प्लाझो वगैरे इथे हे असं ठेवलं आहे. आता इथे थोडी जागा आहे वरती वरती वरती, हे बघा एवढी तर जागा आहे म्हणजे बंद करण्यासाठी. सो मी ती युटिलाइज करेल. छोटे मोठे जे माझे टॉप आहेत, लाईक हे असे म्हणजे टॉप एक शर्ट, हे असे छोटे मोठे जॅकेट वगैरे, हे असे छोटे मोठे टॉप जे आहेत ना, ते इथे वरती ठेवते. नको ना छकुली. कशाला 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 नखरे करतोय, कशाला नखरे करतोय. सेकंड बॅग इज रेडी. तरी सेकंड बॅग आपली रेडी झालेली आहे ही पूर्णपणे. ही इथं ठेवून देऊ आपण वरती. आणि हे स्कार्फ जे मला रोज लागत असतात, सो ते वरतीच जातील वरच्या खानामध्ये. आणि हे जॅकेट वगैरे हे बघते काय करायचं काय नाही. आणि हे पण वरच्या ह्याच्यात जाईल कॅबिनेटमध्ये. आणि हे माझे ना जीनच्या पॅन्ट्स आहेत सगळ्या, तर ते बघते आता काय करायचं त्याचं.
मी माझे जॅकेट ठेवलेत इथे, अजून 1-2 जॅकेट येतील माझे तर. आणि इथे मी अजून फॉर्मल्स काही 2-3च आहेत उरलेले, ते ठेवेल. चला आपण सेकंड बॅग घेऊया आता. तर मंडळींनो, ही आपली फक्त जीन्सची बॅग आहे. याच्यात सगळे माझे जीन्स आहे फक्त. आय थिंक सो. हा एक माझा टॉप टी शर्ट टाईप निघालाय. हा शर्ट एक इथे, हा पण आहे. आई भगवान. अच्छा, 1-2 अजून टॉप आहेत आतमध्ये. ओ गॉड. असं हे 2-3 फॉर्मल पण आहे तिच्यामध्ये आणि बाकी सगळ्या जीन्स आहेत इथे. हे सगळे जीन्स आहेत इथे. येस, सगळे जीन्स आहेत. ते टॉप नाही काढत आता, कारण आता कुठं ठेवायला जागा नाही आहे. सो हिच्यात सगळं मावलं आहे. सगळ्या जीन्स आल्यात आपल्या. हे जॅकेट आहेत, हे जॅकेट मी इथे ठेवते सगळे. हे जॅकेट आणि ही डेली यूजच्या या 2 माझ्या पॅन्ट आहेत. तर मी त्या वॉशरूम नाही तर या खालच्या कप्प्यात ठेवून देईल. आणि हा एक ड्रेस माझा राहिलेला आहे बाहेर, तो मी आता सध्यापुरती कुठे ॲडजस्ट करू काही कळत नाही आहे. चलो लेट्स फिगर आउट. तूच बाकी राहिला होतास बाळा. अरे देवा. ही बघा, यात बॅग घेतली आहे मी. ही याच्यामध्ये ना 3 बॅग आहेत ॲक्च्युली. आणि मी याचा व्हिडिओ ना हे अपलोड केलेला आहे आपल्या यूट्यूबला. किती रुपयाची आहे, कसं म्हणजे काय क्वालिटी वाईज सगळं सांगितलं आहे तिथे. तर हे बॅग जे आहे हिच्यात 3 बॅग आहेत. तर हे सगळे इथे यूज करणार आहे. हे सगळं याच्यामध्ये टाकेल आणि सगळं हे करून टाकेल. तर इथला पसारा आपला झालेला, आवरलेला आहे मी पूर्ण. आता उद्या सकाळी छानसं इथे खडका वगैरे मारून पूर्ण क्लीन करून टाकेल. ओके, म्हणजे माझा पसारा तर आवडला. आता हे पिना वगैरे मला रोज लागत असतात,
तर ते माझ्या दुसऱ्या पाऊचमध्ये जातील. इथे पूर्ण इयरिंग्स आहेत माझ्या. हे माझ्या ट्रेंडिंग नाही ट्रेडिशनलवाल्या. आणि याच्यात खोटेशे गजरा आणि गुलाब. इथे पण सिल्वर ज्वेलरी. आणि याच्यात पण भरपूर आहे. लिटरली माझ्याकडे जागा नाही आहे ठेवायला. क्लीन झालंय हे एवढं. ठीक आहे, आता फटाफट इथे ठेवते मी. मित्रांनो, झालेलं आहे छानसं कपाट आवरून. तर हे डिओड्रंट आहे, हे सॅनिटरी पॅड आहे आणि हे पाऊच असंच ठेवलेलं आहे सध्यापुरती. काय एक्स्ट्रा असेल तर त्याच्यामध्ये मी वस्तू ठेवू शकते. आणि हे माझे स्कार्फ्स आहेत, मला डेली यूजला लागतात ते स्कार्फ. आणि हे नॅपकिन आहेत. त्याच्यानंतर हे माझं मेकअपचे पूर्ण बॉक्स इथे मी ठेवलेले आहे. हा खालचा जो शेवटचा बॉक्स आहे हिच्यामध्ये टोटल सगळं मेकअप एव्हरीथिंग आहे. ब्रशेस घ्या, जसं लिपस्टिक अँड ऑल एव्हरीथिंग. आणि ते सेकंड रेड कलरचं आहे, त्यामध्ये आय शॅडोज आहेत. आणि थर्डमध्ये काही नाही आहे. आणि फोर्थमध्ये माझा डेली यूजचा तो पाऊच होता. नंतर हे जे आहेत हे बेल्ट्स ठेवलेले आहेत. बेल्ट तसे भरपूर आहेत, पण वरती जे जे मेन लागतात ना तेच ठेवलेले आहेत मी. हे क्लिप्स इथे त्याच्यावर मी सजवलेलं आहे. थोडंसं एक छान दिसावं म्हणून थोडंसं असं तिथे क्लिप्स छान क्यूट लावलेल्या आहेत मी. त्याच्यानंतर हे माझे इनरवेअर्स आहेत. तर हे एवढं काही खास नाही दिसत, त्यामुळे त्याच्यावर छान असा रुमाल मी टाकून दिलेला आहे. तर म्हणजे मस्त आणि व्यवस्थित दिसावं यासाठी. तर हे पूर्ण तुम्ही माझं कप्बोर्ड बघू शकता, सुंदर असं सजवलेलं आहे. इथून सुद्धा तुम्ही बघू शकता पसारा सगळा मी आवरून घेतलेला आहे. आणि हा लहानपणीचा माझा छानसा क्यूटसा फोटो, मी अशी काही होती लहानपणी. तुम्ही बिफोर आणि आफ्टरचा लुक बघू शकता आता.
मित्रांनो, हा तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा. नवीन असाल माझ्या चॅनेलवर तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.